नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्रभाकर बागुल यांची धर्मात्मा ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रभाकर बागुल लिखित धर्मात्मा ह्या कादंबरीचा भाग पहिला. वाघजाईचं रान. गर्द झाडाच्या पानांनी जंगल असं काही गुंफलेलं की सूर्यकिरणांचा प्रवेश तिथे होतच नव्हता. त्यामुळे दिवसासुद्धा अंधार तिथे तळ देऊन बसलेला. 2 हातांवरचं काही दिसायचं नाही. अगदी काळाकुट्ट भीषण अंधकार. अंधारच अंधाराला घाबरून जवळ येऊन बसलेला, भीतीनं आणखी चिकटलेला. 2 पावलांवर कोणी आलं आणि डोळ्यात बोट खुपसलं तरीही काहीही कळायचं नाही, इतका घनघोर अंधकार. सर्वत्र काजळी धरून बसलेला. साग, अंजन, कळकी, पळस, जांभळी, धामडा वृक्षांनी जंगल भरलेलं. विशाल दाढीदारी वटवृक्ष आपल्या महाकाय बुंध्यावर आपला सारा डोलारा वर्षानुवर्ष पेलवत असलेलं. वेळूची बेटं, करवंदीची जाळी, बोरी, सावरी सर्वत्र वाढलेल्या. वेलींनी हातपाय पसरलेले. वेटोळी जमिनीवर विखुरलेली. चोह बाजूने महाकाय डोंगरांच्या रांगा उभ्या असलेल्या. डोंगरांच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या दरी तयार झालेली आणि तिचं नाव काळदरी. या दरीत अगदी जावळीच्या रानासारखं निबिड रान पसरलेलं. आपला अकराळ विकराळ जबडा पसरून बसलेलं. रानवेलींनी असा काही थाट मांडलेला की आतमध्ये शिरणाऱ्याला भीतीच वाटावी. डोंगरांचे सुळके वरती आकाशाला उंचच्या उंच भिडलेले. डोंगरावरनं खाली बघितलं की हा भाग एखाद्या भयंकर प्रवाळ आटून गेलेल्या तळ्यासारखा दिसतो. त्यातलं हिरवगार रान नटून थटून बसलेलं. डोंगरावरनं नाचत कुढत येणारे पाण्याचे झरे कडे कपारीतनं खाली उड्या मारत यायचे. त्यांना आणखीन काही झरे येऊन मिळायचे. मग हा प्रपात उंच कड्यांवरनं खाली कोसळत राहायचा. आपलं फेसाळलेलं जल घेऊन खाली खाली वाहत जायचा. जीवनाचा संदेश द्यायचा. चालते राहा, चालते राहा, थांबला तो संपला, चालत राहण्यात विकास आहे, जीवनाची प्रगती आहे. वर्षा ऋतूत एवढा पाऊस गळायचा की तो प्रपात एकसारखा ओसंडत राहायचा. त्याच्या अगदी उजव्या बाजूला डोंगराचा एक कडा खाली आला होता. त्याच्या कडेकडेनं वरती चढून रानवेली तुडवत तुडवत आत गेलं म्हणजे भारेवाडीचा प्रसिद्ध विरोबा या देवाचं दर्शन व्हायचं. विरोबा एवढ्या घनदाट जंगलाच्या आत कडेकपारीत कसा येऊन बसला ते काही सांगता येणार नाही, पण आला मात्र खरं. विरोबानं ही जागा निवडलेली होती. कोजागिरी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. तेव्हा गुन्हेगारी जगातील लोक हातातलं महत्त्वाचं काम सोडून इथे हजेरी लावतात. बिरोबाच्या नावानं चांगभलं म्हणून बिरोबाला बोकड कोंबडं कापतात. दारूचे फुगेच्या फुगे रीते होतात. मग ते बिरोबाकडनं कौल मागतात आणि त्यानंतर आपल्या गुन्हेगारीच्या कामाला प्रारंभ करतात. वर्षभरातली अमावास्या आणि पौर्णिमा सोडली तर इकडे सहसा कोणीच फिरकत नाही. जे कोणी येतात ते बिरोबाचे निस्सीम भक्त असतात. नवीन माणसाला या घनदाट रानात शिरणं जवळजवळ अशक्य. रानवेलींचा, घनदाट वृक्षांचा, खोल कपारींचा अजस्त्र पसरलेला पसारा बघून तो भीतीनं अर्धमेला होऊन जाईल. बरं, हे झालं घनदाट रानाबद्दल. दुसरं म्हणजे या रानात वनचर प्राण्यांचा सर्वत्र संचार असायचा. हरणांचे थवे धबधब्याच्या बाजूनं फिरकायचे. झाडाखाली बिबळ्या वाघ दिसला म्हणजे झाडावरच्या माकडांचा चित्कार सुरू व्हायचा. मग भीतीनं माकडं ह्या फांदीवरनं त्या फांदीवर उड्या मारत फिरायची. सरपटणारे प्राणी तर जाळीतनं दिसायचे. नाग, अजगरासारखे प्राणी मुक्तपणे फिरायचे. रंगीबेरंगी फुलपाखरं, सर्वत्र संचार. मधाची मोठमोठी घागरीसारखी पोळी झाडाला लटकलेली असायची.
फुलाफुलावरनं मधाचे कण गोळा करून मधमाशा मधाची साठवण करायच्या. मधमाशांचा एकसारखा घो 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 आवाज चालू असायचा. ते मधाचं पोळं बघूनच बघणाऱ्याची हिंमत फाटून जायची. जवळजवळ 8 किलोमीटरच्या या परिसरात वाघ, सिंह, लांडग्यांचा स्वैर संचार असायचा. वाघ सिंहांसारख्या क्रूर प्राण्यांना आपलं भक्ष्य सहज मिळायचं. हरणांच्या कळपातलं एखादं हरिण उचलून पोटाची भूक सहज शमायची. क्रूर प्राण्यांचा मुक्त संचार असल्यामुळे माणसं इकडे जास्त फिरकायची नाहीत. गुराखी पोरं आपली गुरं, शेळ्या रानाच्या कडेकडेनं फिरवायची. आतमध्ये चिरायची कोणाची हिंमत व्हायची नाही. वाघाची छाती असलेला एखादा ढाण्या वाघच या जंगलात शिरायचा. बिरोबा देवस्थानच्या अगदी पश्चिम टोकाला, ह्याच डोंगराच्या शेवटच्या टोकाला काळा कभिन्न एकसंध असा डोंगराचा भाग पुढे आला होता. बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात हातोडा छिन्नीनं हा खडक तोडून आतमध्ये एक विहार करण्यात आलं होतं. दोघा हातांच्या मिठीत मावणार नाहीत असे खांब करून वरती छत उभारलं होतं. एकाच वेळी 200-300 माणसं बसू शकतील असं काही ते ऐस पैस होतं. भगवान गौतम बुद्धांचे शिष्यगण इथे राहत असावेत. दिवसभर बौद्ध धर्माचा प्रचार करून मुक्कामाला इथे येत असावेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांनी वेगवेगळ्या कामासाठी या विहाराचा उपयोग केला. बराच काळ असाच निघून गेला. बरेच दिवस हे विहार अगदी मोकळं होतं. मग गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा आसरा घेतला. जवळपास कुठेतरी दरोडे टाकायचे, खून करायचे आणि इथे विहारात बिरोबाच्या पुण्यभूमीत तळ देऊन बसायचं. त्यामुळे त्यांच्या केसालाही धक्का पोहोचायचा नाही. डुकराच्या चरबीचा एक मिणमिणता दिवा इथे तेवत राहायचा. शिवाजी महाराजांच्या काळातल्या डोंगरी किल्ल्यांसारखा सुरक्षित असा हा भाग. कोंदणात ठेवलेल्या हिऱ्यासारखी ही माणसं सुरक्षित राहायची. डोंगराच्या पलीकडच्या भागात काही एवढी झाडं नव्हती. अगदी मोकळा असा सपाट प्रदेश होता. विहाराच्या पुढच्या भागात आलं म्हणजे सभोवतालचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात यायचा. कितीही लांबून येणारा माणूस असला तरी तो सहज नजरेला पडायचा. वाघजाईच्या रानातनं इकडे यायची कोणाची हिंमत व्हायची नाही. तसंच डोंगराच्या पलीकडच्या भागातनं कुणी यायला लागला तरीही तो सहज दिसायचा. बरी ह्या बाजूनं एक बिकट अशी पायवाट वळणावळणानं खाली गेली होती. एखादा दुर्धर प्रसंग निर्माण झाला तर ती माणसं ह्या बाजूनं सहज बाहेर पडायची. ही पायवाट अशी बिकट की ह्या पायवाटेनं खाली जाताना थोडंसं पाऊल चुकलं तरी कपाळमोक्ष व्हायला उशीर लागायचा नाही. कारण खोल खोल अशा दरी खाली वासून बसलेल्या होत्या. उतरताना खाली बघितलं तर माणसाच्या जीवाचा थरकाप व्हायचा. हळुवार मनाच्या माणसानं खाली बघितलं तर तो थरथर कापायचा. कापायला काढलेल्या बोकडासारखं त्याचं काळीज थडथडायचं. ती पायवाट होतीच तशी बिकट. एका बाजूनं उंच उंच असा डोंगर वरती गेलेला. पायवाट अगदी अरुंद, एक पाऊल मावू शकेल एवढी. पायवाटेनं सर्वत्र बोरी बाभळीसारखी काटेरी कुसपटं वाढलेली. अंगातील कपड्यांचा ओरबडून ओरबडून दैना उडतो. बोरी बाभळीनं टाळायचं का पाऊल नीट टाकायचं हेच लक्षात यायचं नाही. आणि त्यामुळे ह्या पायवाटेनं जाणाऱ्या येणाऱ्यांची त्रेधा तिरपीट होऊन जायची. पण गुन्हेगारी जगातली निर्ढावलेली माणसं मात्र माकडासारखी उड्या मारत मारत खाली जायची, वरती यायची. ही माणसंच मुळी निधड्या छातीची. एवढ्या भयंकर डोंगरातून, काट्याकुट्यातून, विषारी सापांच्या सांदी सपाटीतून इथे पाऊल घालायला कुठल्या वाघाची माय व्यायली आहे? रामोशी वाघाची मात्र माय व्यायलेली आहे. हेच मुंगळे त्या कठीण बिकट पायवाटेतनं सहज रांगायचे. गुळाला मुंगळा चिकटल्यागत विलगायची सवय. बिरोबाचं नाव घेऊन पाऊल घालायचे. त्यामुळे कितीही मोठा पोलीस फौज फाटा आला तरी हे वाघ सहज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जायचे. बिचारे पोलीस हात सोडण्यापलीकडे काहीही करू शकायचे नाहीत. अमावास्येची रात्र. अंधारात अंधार दडून बसलेला. किर्र असा जंगली रातकिड्यांनी कर्कश सूर धरलेला.
काजव्यांचा एकसारखा चमचमाट चालू असलेला. लोहाराच्या भात्यागत वारा भळाळत होता. घुबडांचा घुतकार कानी पडायचा, मधूनच माकडांचा चित्कार कानावर यायचा. पानांची सळसळ व्हायची. उगीचच एखादा सरडा धावत गेल्यानं वाळलेल्या पानांची खसखस पिकायची. त्याचवेळी एक बकरीचं कोकरू सैरभैर होऊन रानातनं धावत होतं. बाहेर कसं पडावं त्याला काही कळत नव्हतं. शेळ्यांचा कळप रानाच्या कडेकडेनं चरत होता. त्यातलं हे अल्लड असं कोकरू कडेकडेनं हिरवीगार पानं ओरबडत राहिलं. हिरवं गवत खात राहिलं. त्याची आशा आणखीन पालवली. इथे एवढं ताजं लुसलुशीत गवत आतमध्ये खूप असेल, मग ते आपला कळप सोडून आत घुसलं. हुंदडत गिरक्या घेत आत शिरलं. त्याची भूक आणखीन पान्हावली. ते चरत राहिलं, कळपाला विसरलं. खाऊन खाऊन तृप्त झालं, समाधानी पावलं. मग त्याला आपल्या कळपाची आठवण झाली. आपली आई सवंगडी त्याला दिसेनात. अगदी बेचैन झालं. रानातनं सैरावैरा धावत सुटलं, पण बाहेर पडायचा मार्ग काही सापडेना. घाबरं घुबरं होऊन भरकटत राहिलं. पण रानातनं उड्या मारण्यापलीकडे ते काहीही करू शकत नव्हतं. शेवटी त्याला मार्ग सापडला. करवंदीच्या जाळीतनं ते बाहेर आलं. रानाच्या कडेवर येऊन पोचलं. सगळीकडे अंधारलं होतं. जवळपास कोणी दिसेना. बाजूच्या झाडावरची साळुंखी एकसारखी चित्कार करत होती. आपल्या काळजाच्या तुकडांना पंखाखाली दडवत होती. तो जोरजोरात चिर्र 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 चित्कारत होती. त्यामुळे वातावरण आणखीन भेसूर होत होतं. ते कोकरू उघड्यावर आलं. तोच लांबवर त्याला एक लांडगा दिसला. त्यांनी आपला तो काळ बघितला आणि भीतीनं ते कोकरू थरथरायला लागलं. त्याचं मन त्याला ओरडून सांगायला लागलं, काळ अगदी ठराविक अंतरावर दबा धरून बसलाय. तुझा घास गिळण्यासाठी त्याने जाळं टाकलंय. आता काय करशील? सावध. पण वेळच अशी काही येऊन ठेपली होती की मृत्यूच्या जबड्यातनं बाहेर पडणं जवळजवळ कठीण झालेलं होतं. मृत्यूनं आपला जबडा बरोबर आवळला होता. त्या जबड्यात अलगद त्याला पकडणार होता. पुन्हा ते कोकरू स्वतःच्या मनाला दोष द्यायला लागलं. लोभाला बळी पडून आत शिरलास, आता भोग आपल्या कर्माचं फळ. याची एकच फलश्रुती म्हणजे मृत्यू. मृत्यू अगदी ओठावर होता. मृत्यूनं साधी जीभ जरी फिरवली तरी सर्वनाश ठरलेला. मृत्यूची कल्पनाच कण्हेरीवरच्या किड्याप्रमाणे कणाकणानं कोकराच्या काळजाला कुरतडायला लागली. तो लांडगा तर कोकराला मिशीच्या केसा इतकाही बाजूला सरकू देईना. तो तर गेंड्याहून चिवट होता, वाघाहून क्रूर होता आणि मासळीहून चपळ होता. त्याला टाळणार कसं? भयंकर मोठा पायगुंता होऊन बसला होता. लांडगा पुढे पुढे सरकायला लागला, पण कोकरू मात्र काष्ठ शिल्पासारखं शांत. मृत्यू एक एक पावलानं पुढे पुढे यायला लागला. ठराविक अंतरावर आला. मग कोकरानं मनाशी काहीतरी निश्चय केला, खुणगाट बांधली आणि मनाला बांध घालून ते एक एक पाऊल टाकत मृत्यूकडे सरकायला लागलं. ते क्रौर्य मात्र जागेवर थांबलं. अचंबावून गेलं. सावज आपणहून आपल्याकडे येतोय. काय प्रकार आहे हा? तो मात्र आपली धारदार नजर रोखून उभा. अगदी 2 पावलांवर आलं ते. डोळ्यात कुठेही भीतीचे भाव नाहीत. निर्विकार. पण 2 पावलांवर येऊन नजरेला नजर देऊन उभं राहिलं. क्रौर्य आणखीन चक्रावलं. आपल्या उभ्या आयुष्यात असा चित्तथरारक प्रसंग त्यांनी कधीही अनुभवला नव्हता. हा अनोखा अनुभव होता. सावज म्हटलं की जीवाच्या आकांतानं ओरडायचं, दयेची भीक मागायची, आपल्या प्राणांची याचना करायची. पण आत्ताचा प्रकार काहीसा वेगळा होता. क्रौर्यापुढे आपली मान खाली घालून येत होतं ते. नजरेतला भाव असा की त्यात कारुण्य नाही का भीती नाही, दयेची भीक तर अजिबात नाही. मृत्यूच्या जबड्यातून आपली मान देत होतं. जणू ते बहादूर म्हणत होतं, गिळ की माझा घास, तुला माझं रक्तच हवंय ना, घे. आणि त्याच क्षणी ते क्रौर्य मेणाहून मऊ झालं. काळ्या कठीण पहाडाला पाझर फुटला. सैतानाच्या अंतःकरणात दयेची कळी उमलली. दया पाझरली. दयेचा शिडकाव झाला.
खाली मान घालून ते क्रौर्य लांब लांब निघून गेलं. कोकरानं समोर बघितलं. कोकरालाही नवल वाटलं. काळ आपला घास न घेता गेला. मग जिवंत आहोत ही खात्री पटताच अति उत्कट आनंदानं उड्या मारत मोकळ्या माळावरनं ते गावाकडे धावत सुटलं. आणि त्याच वेळी वाघजाईच्या रानात भीमबळाचा हत्तीसारखा महाकाय रायाजी नाईक शिरत होता. त्याच्या खांद्याला बंदूक होती, पाठीवर घोंगडी होती, हातात भाळाचा फाला होता. त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर नेसलं होतं, अंगात काळ्या रंगाचा सदरा घातला होता, गळ्यात तुळशीची माळ होती. ओठावर जाड जाड छप्परवजा मिश्या होत्या, गालावर दाढीचं जंगल वाढलं होतं. तांबुरलेले लाल डोळे अगदी थेट इंगळासारखे भासत होते. पायात जाड अशा वाहणा, एक एक वाहन अगदी 1-1 किलो वजनाची. भरदार उंचीचा सागर वृक्षासारखा गच्च भरलेला तो देह भलताच अगडबंब दिसायचा. कोरीव काष्ठशिल्पासारखा तो देह कोरीव दिसत होता. देहाची इमारत टोलेजंग होती, खणखणीत आणि जडी उभरीव होती. भारेगावचा वेरोबा प्रसन्न होता त्याच्यावर त्या बाबतीत. त्याची भरदार छाती म्हणजे चिवट अशी ढाल. चेहऱ्यावर एक प्रकारचं गांभीर्य पसरलेलं होतं, त्यामुळे डोळ्यातनं चीड त्वेष बाहेर पडायचे. चालताना तो आपल्या मुठी आवळायचा, पण चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. अगदी निर्भय होऊन चालत होता तो. भीतीच त्याला बघून पळाली होती. एक एक पाऊल तो कसा तरी उचलत होता. 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा कण गेलेला नव्हता. सारखी पायपीट करत होता तो. पोलीस कोठडीतनं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी यशस्वी पलायन केलं होतं. तिथनं बाहेर पडल्या पडल्या आडवाटेनं लपत छपत कुणाच्याही नजरेला पडणार नाही ह्याची काळजी घेत तो भारेवाडीच्या वेरोबा या आपल्या प्राणप्रिय देवस्थानाकडे येत होता. दिवसा कुठेतरी जंगलात लपून रात्रीचा प्रवास करून तो बिरोबाला जवळ करत होता. भारेवाडीला जाऊन त्यांनी भरपेट खाल्लं होतं, पण तिथून निघाल्यानंतर 3 दिवस पोटात काहीच गेलं नव्हतं. अविश्रांत वाटचालीनं तो खूप थकला होता. एकदाचा तो वाघजाईच्या रानामध्ये शिरला आणि त्याला हायसं वाटलं. तो मनाशी म्हणाला, म्या माझ्या देवापाशी आलोय. पोलीस माझ्या केसाला बी हात लावणार नाहीत. इथं येऊन तर बघा म्हणाव, म्या माझा हिसका धावतोच की. एक एक पाऊल पुढे पडत होतं. रानातल्या सगळ्या पाऊल वाटा ओळखीच्या. अगदी सराईतपणे त्याची पावलं पडत होती. पाऊल वाटच मुळी त्याच्या नेहमीच्या पावलांना ओळखत होती आणि प्रसन्न होत होती. आपल्या प्रिय माणसाचा पुढचा मार्ग मोकळा करून देत होती. मार्गातल्या काटेरी वनस्पती आपोआप बाजूला होत होत्या. रानातल्या रातराणीच्या फुलवेलींनी आपल्या सुगंधाचा सर्वत्र घमघमाट पसरून दिला होता. आपल्या प्रिय सख्याच्या आगमनाप्रित्यर्थ हा थाट मांडला गेला होता. वनचर प्राणी त्याच्या भीतीने कुठेतरी आडोशाला लपून बसले होते. साप विंचवांसारखे सरपटणारे प्राणी आपापल्या बिळात थांबून होते. तो वाटचाल करत असताना दाट वेलींच्या पाना अडून 2 डोळे चकाकले. त्या चकाकणाऱ्या डोळ्यांकडे त्यांनी क्षणभर थांबून बघितलं आणि वाघाला वाघाची भाषा कळाली. नजरेतला धाक कळाला. ते डोळे आपोआप बाजूला गेले. ढाण्या वाघाची भेदक नजर ढाण्या वाघालाच कळली. भेळसांडत भेळसांडत धबधब्याचं संगीत चालू होतं. त्या संगीताच्या सुमधुर धुनीत सभोवतालचा निसर्ग मंत्रमुग्ध होऊन गेलेला दिसत होता. त्याचं मन थोडंसं सुखावलं. उठून तो वरती आला. चोहोबाजूनं त्याने निरखून बघितलं. धबधबा एकसारखा थैथय करत होता. आपल्या अकराळ विकराळ हास्यानं आसमंत भारून टाकत होता. काळ्याकुट्ट अंधारात त्याचा पांढरा शुभ्र प्रपात दिसायचा नाही, पण आपल्या पहाडी हास्यानं स्वतःच्या अस्तित्वाची तो धबधबा जाणीव करून देत होता. डोंगरदऱ्या आपलं अस्तित्व विसरून अंधाराची शाल पांघरून झोपी गेलेल्या दिसत होत्या. तो पुन्हा चालायला लागला. एकदाचा तो आपल्या प्राणप्रिय सुखदायी जीवनदायी न्यायदायी प्राणसख्या समोर येऊन उभा राहिला. आत शिरताना त्याने आपल्या जड वाहना बाहेर काढून ठेवल्या. अनवाणी पायाने तो आत आला. खांद्याची बंदूक आणि भाळ्याचा फाला बाजूला ठेवलं.
नतमस्तक होऊन त्याने विरोबाला हात जोडले. तसाच तो खाली बसला. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात त्याने बिरोबाकडे बघितलं. एकटक बघत राहिला. पुन्हा हात जोडून प्रार्थना करून म्हणाला, देवा बिरोबाराया, पोलिसांनी त्यांची जागा दाखवून म्या पळालोय. स्वतःचा संसार नाही बघितला म्या. दुबळ्या माणसांसाठी झगडत राहिलो. बिरोबाराया, समाजामध्ये काय काय माणसं लय दुबळी आहेत. नुसतं जनावरावानी जगत्यात कसं तरी. समाजामध्ये जे बी श्रीमंत माणसं आहेत ती गरीब दुबळ्यावर लय अन्याय अत्याचार करतात. देवा, मी श्रीमंत माणसांचं लय जुलूम अत्याचार बघितलेत. बाई माणसावर होणारे बलात्कार ऐकल्यात. वासनेनं पिसाळलेल्या माणसांची बळजुबरी बघून माझं मन मला उंदरावाने कुरतडायला लागलं होतं. मग मात्र मी या धनदाडग्यासनी त्यांची जागा दाखवली. येळप्रसंगी खून पाडले. त्यांच्या वासनेला बळी पडलेल्या आया बहिणींचा आशीर्वाद घेऊन मी आज झोंबी घेतली. भाकरीच्या तुकडेसनी परक झालेल्या पोरासनी म्या खाऊ पिऊ घातले. या आपल्या समाजामध्ये काय माणसं लांडग्याच्या अवलादीशी आहेत. त्यांना फक्त पैसा पाहिजे, पैसा. गरीब दुबळ्यासनी लुटून या रानवटांनी आपल्या तिजोऱ्या भरून टाकल्या, घरदारं भरून टाकली. ही माणसं सुखात राहतात. सावताची आपल्या बायकोपुरीची हाऊस पुरवत्यात, पण हे सगळं गरीब दुबळ्यांची फसवणूक करून शान. मग मला सांग देवा, अशा धनदाडग्याला मी शिक्षा केली तर माझं काय चुकलं रे? देवा, म्या जे जे काय केलं ते तुला समोर ठेवून शान. प्रत्येक वेळी म्या तुझा कौल घालता होता. आज समाजामध्ये माझ्या नावाचा झेंडा फडकतोय. माझं नाव निघालं म्हणजे या श्रीमंत माणसांची दात खेळी बसती, त्यासनी हुडहुडी भरती. रायाजी नाईक आला म्हणतास त्यांची धोत्रवली वात्यात. बरं गरीब दुबळं सुखवत्यात, माझं कौतिक करत्यात. बाई माणसं तर मला बघून भाऊ राया आला, भाऊ राया आला म्हणून मनातनं हिरखून जात्यात. दिवाळी दसऱ्याला धावून येतो म्हणून तोंड भरून बोलत्यात, पण हे सरकार लय उलट्या काळजाचे. मी दंगेखोर आहे म्हणून मला पकडलं होतं. देवा, तू मला पावलेला आहे. कुठलं बी बंधन मला रोखू शकत नाही. आणि चार भीतीच्या आड चढून राहणारा यो रायाचे नाईक बी नाही. पोलिसांच्या तावडीतनं निसटलोय मी. देवा, तुझ्या दर्शनाची लय वड लागली होती. माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर. तुझ्या मोर येऊन म्या माझी तक्रार मांडली. आता सगळं तुझ्या हातात आहे, येतो म्या. पुन्हा एकदा त्यांनी बिरोबाला हात जोडून मनोभावे मनातल्या मनात स्मरण केलं आणि तसाच उठला. बंदूक खांद्याला लावली, वरून घोंगडी पाठीवर टाकली, भाळ्याचा फाला हातात घेतला, बाहेर येऊन वाहणा घातल्या. धबधब्याच्या बाजूला येऊन झऱ्याचं नितळ थंड पाणी प्याला. वरती आकाशाकडे बघितलं. आकाशात तारका लुकलुकताना दिसत होत्या. आकाशगंगेतल्या तेजस्वी तारका एकसारख्या चकाकत होत्या. चंद्राला खळं पडलं होतं. मग तो तसाच पश्चिम बाजूच्या विहाराकडे निघाला. पोटात घोडभर पाणी गेल्यामुळे त्याला थोडीशी हुशारी आली होती. मन ताजं तवानं झालं होतं. तो विहिरीपाशी आला. आतमध्ये एक दिवा मिणमिणत होता. हा दिवा कोणी लावला काही सांगता येणार नाही, पण दिवा जळत मात्र होता. त्यांनी आत शिरून आपली हत्यारं बाजूला ठेवली, पायातल्या वाहना बाजूला काढल्या, घोंगडी अंथरली. अंथरुणात बसून त्याने आपली तंबाखूची पूड घेऊन चुन्यानं मळली. कडक झाल्याचा अंदाज घेऊन हळूच डाव्या गालफाडात सोडून दिली आणि तसाच तो बसून राहिला. त्याला त्याच्या साथीदारांची आठवण येत होती. त्याची तुंगा त्याच्या डोळ्यासमोर येत होती. तिची एक एक स्मृती त्याला सतावत होती. आपलं एकाकी भणंग असं जीवन बघून नैराश्याची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती. पण आता ह्याच जीवनाची सवय लावून घ्यावी लागेल असा विचार करून तो अंथरुणात पडला. अविश्रांत श्रमानं त्याचा देह नुसता थकून गेला होता. अंथरुणात अंग टाकल्या टाकल्या त्याची गात्रं शिथिल झाली. त्याला खोल खोल काळोखाच्या गर्तेत बुडाल्यासारखं झालं. आपल्या भूतकाळाचं सलग चित्र एखाद्या चलत चित्रपटासारखं हळूहळू त्याच्या डोळ्यांसमोरनं सरकायला लागलं. सुरुवातीला दिसलं ते त्याचं बालपण आणि मग ती चित्रमालिका हळूहळू पुढे सरकत राहिली.